हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी रेडी झाली आहे बिकॉज आज नवरात्र निमित्ताने मी चालली आहे महालक्ष्मी. दोस्तो, तर मला माहिती आहे की व्हिडिओ खूप लेट होत आहे, पण ऍडजस्ट करून घ्या. ढाणू महालक्ष्मीला सो आमच्याकडल्या सगळ्या देवी रेडी झाल्या, तर तुम्हाला एक एक दाखवते. पिंक वाली देवी मेकअप करत आहे. कुमारिका बघा, कुमारिका बोलून माझा चेहरा सुद्धा दाखवला नाही. ही आहे आमची नवीन वाली देवी, मेन देवी. हे आमच्या आई आहेत. सो आता आम्ही रेडी झालेत. सो चला भेटूया महालक्ष्मीला. सो गाईज, व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला हे मला कळतंय, कारण की तुम्हाला माहिती आहे मी स्वतः जॉब करते, त्यामुळे मला जमत नाही व्हिडिओ एडिट करायला. पण एवढी मोठी बॅग का घेतली आहे? पावडर लावायला. अच्छा, म्हणून तुम्ही एवढी तयारी करून आले का? नाही, आम्हाला संध्याकाळी पण हाच ड्रेस घालायचा ना म्हणून. तर आम्ही रस्त्यात विचार केला की पहिले आम्ही संतोषीला जाऊया. तर संतोषीला गेल्यानंतर पहिल्यांदाच आम्हाला गाईने दर्शन दिलं. असं म्हणतात की देवीला जाताना घरूनच ओटी घेऊन जायची. सो आम्ही सर्व ओटीचं सामान घरूनच घेऊन गेलो होतो. हा आमचा दादा आहे. तुम्हालाही कुठे छोट्या मोठ्या पिकनिक करायचे असतील तर ह्याला कॉन्टॅक्ट करा. ह्याचा स्वभाव खूप गोड आहे आणि तुम्हाला फिरायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, एकदम कम्फर्टेबल आहे. मग विचार काय करतायत, तुम्ही पण एक्सपिरियन्स घेऊनच टाका. त्याआधी चला आपण छानसं दर्शन घेऊया संतोषी मातेचं. हे ढाणू येथील आशागड येथे संतोषी मातेचं सुप्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा नवरात्र चालू होती, त्यामुळे मंदिरामध्ये दुर्गा सुद्धा बसली होती. ह्या मंदिरामध्ये देवीचं नवीन मंदिर आणि जुनं मंदिर सुद्धा आहे. आता आपण जिथे जातोय ते देवीचं नवीन मंदिर आहे आणि ही देवीची सुंदर मूर्ती आहे. पहिले असं बोलायचे की दर शुक्रवारी दगडातून ऑटोमॅटिक कुंकू पडायचं. आता आपण जिथे जातोय ते नवीन मंदिराच्या मागच्या साईडला जिथे देवीचं जुनं मंदिर आहे. ह्या मंदिराबद्दल जितकी मला माहिती मिळाली त्यानुसार इथल्या गावातले एक शेतकरी ज्यांचं नाव होतं जेठा बाला करमोडा, ते शेती करत असताना त्यांना 1960 मध्ये ते एका पिंपळाच्या झाडाखाली पूजा करत असताना त्यांना देवीने दृष्टांत दिला. त्यानंतर सतत 7 दिवस देवी त्यांच्या स्वप्नात आली. 7व्या दिवशी स्वप्नात आलेल्या देवीने, मी आशागड गावातील कोकत्री या डोंगरावर असून माझी तिथे स्थापना करा, असे त्यांना देवीने सांगितले. त्यानुसार त्यांनी शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली. निसर्गरम्य वातावरणात या जागृत व नवसाला पावणाऱ्या देवीची माहिती हळूहळू पंचक्रोशात होऊ लागली. अनेक भाविक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. मला हे सांगायला आनंद होतो की हे मंदिर माझ्या घराच्या जवळपासच आहे. संतोषी मातेचं दर्शन आम्ही आताच घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहोत महालक्ष्मी दर्शनाला. सो हे दर्शन झाले, आता निघूया आम्ही. उसाचा रस वगैरे पितो आणि निघतो. आता आम्ही आलोय सप्तशृंगीला. सगळे घामाघूम झालेले आहेत, घामाघूम. सुंदर मंदिर. महालक्ष्मीला जाता जाता वाटेत आम्हाला सप्तशृंगीचे मंदिर भेटले. मग आम्ही सर्वांनी तिथे सुद्धा दर्शन घेतले. मला हे सांगायला आवडेल की ही साडी आहे ना, मी लग्नाच्या पहिल्या नाही, लग्नाच्या नंतर घातली होती आणि मध्येच मी साडी झाली होती, पण आता मी पुन्हा तीच ब्लाउज फ्लॅक्स करते. आई रे, देवी बसवलाय. मेन मंदिर. काय भेटलंय?
ब्रह्मकमळ. सप्तशृंगीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट निघालो महालक्ष्मी. तो बघा दिसतोय ना महालक्ष्मीचा डोंगर. चलो वाटतं घ्या. काहीच आम्ही पोचलोय. हे लोक चिंता करत होते त्यामुळे मी झोपेत. घेऊन देते. असतं ह्याच्यात बसवते तू. नाही मला तर ह्याच्यात बसायचं आहे. छान वाटतंय ना. हो ते बाईंकडे पण आहे. देवीला स्माइल प्लीज. तुझं घेते कमळ झालं. सुंदर आहे ना. सुंदर आहे. पाऊस आला. शॉपिंग थोडीशी खरेदी. काय चॉईस केलंय. चालून दाखवते. हा परत निळ्या कलरचा घोडा. निळ्या कलरचा युनिकॉर्न. पाठीमागची खुल्ला सगळं नाही तर चला गाईस. चला बाय. मस्त दर्शन दिलं. महालक्ष्मी माते की जय. बाय बाय. तो गाईस आमची गाडी झालेली आहे.